तुम्ही बघत आहात जनमत मराठी। बौद्ध धम्म प्रचार आणि सामाजिक ऐक्य वाढवण्याच्या उद्देशाने पक्षविरहित ऐतिहासिक राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद दिनांक 2 मार्च रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे। या ऐतिहासिक सोहळ्याच्या तयारीसाठी 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती। या नियोजन बैठकीत परिषदेसाठीचे व्यवस्थापन, निमंत्रित मान्यवर, कार्यक्रमाची रूपरेषा आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली। युद्ध नव्हे बुद्ध हवे, चलो बुद्ध की ओर, चलो धम्म की ओर या घोषवाक्याला धरून समाजात बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या हेतूने हा सोहळा होणार आहे। श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून 2 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे ऐतिहासिक राज्यस्तरीय बौद्ध धम्म परिषद होणार आहे। युद्ध नको बुद्ध हवे, चलो बुद्ध की ओर जातीय सलोखा निर्माण करण्याबरोबरच बंधुता, समता, सर्व धर्म भाव धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, संविधान आणि कायदा सुव्यवस्था जनतेपर्यंत अबाधित राखण्यासाठी, ह्या जगामध्ये देशामध्ये शांतीचं राज्य हो, सुखासमाचं राज्य हो, ह्या प्रामाणिक उद्देश घेऊन 2 मार्च 2025 हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब नाशिक येथे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। ही बौद्ध धम्म परिषद कोणत्याही जाती धर्माची किंवा पक्षाची नसून ही पक्ष संघटना विरहित आहे। ह्या बौद्ध धम्म परिषदेला केंद्रीय सामाजिक मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब, माननीय किरणजी रिजिजू साहेब, पद्मश्री किरणजी कल्पनाताई सरोज, IR अधिकारी सन्माननीय समीरजी वानखेडे साहेब यांच्यासोबत आमदार, खासदार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, माजी पालकमंत्री आमदारांसहित विविध थरातले मान्यवर व 8 ते 9 देशातील बौद्ध धम्म थेरो महाथेरो उपस्थित राहणार आहे। हा ऐतिहासिक सोहळा आहे। या सोहळ्याची तयारी आम्ही गेल्या 2 वर्षापासून करतोय। त्याचा स्वागत अध्यक्ष मी प्रकाश लोंढे, तर सरचिटणीस भदंत सुगत जी महाथेरो, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार आठवले साहेब। धम्म प्रचार आणि प्रसार करा हा एवढा प्रामाणिकच उद्देश आमचा आहे। यासाठी आमच्या पुढाऱ्यांचे अनेक भाषणं आणि गायकांचं एक गाणं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम असावा, यासाठी 5 गायकांची टीम आम्ही इथं आयोजित केली। साजनजी बेंद्रे आहेत, मंजुषाताई शिंदे आहेत, भाग्यश्री इंगळे, तर भूमिपुत्र म्हणून संतोष जोंधळे अशी एक टीम आयोजित केली आहे। पहिल्या सत्रामध्ये 2 मार्च 2025 रविवारी सकाळी 10 वाजता आम्ही श्री काळाराम मंदिर पंचवटी पूर्व दरवाजावर अभिवादन क्रांती भीमस्तंभाला करणार आहोत। आठवले साहेबांचे भिक्खू संघ काय असणार आहे, 12 वाजता भिक्खू संघाचं भोजनदान, अन्नदान असणार आहे। त्यांचं चर्चा सत्र आणि धम्म संस्कार विधी हा कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड, श्री समर्थ ब्लँकोट हॉल, नारायण गायकवाड यांच्या कार्यालयासमोर डोंगरे वसतिगृहाच्या शेजारी येथे त्या हॉलमध्ये आहे। तिथे त्यांचं भोजनदान झाल्यानंतर, चर्चा सत्र संपल्यानंतर 3 ते 4च्या दरम्यान ह्या बौद्ध धम्म परिषदेला प्रारंभ होईल। आपण बघा, हे सर्व वातावरण हे बुद्धमय झालेलं आहे, शांतिमय झालेलं आहे। परत एकदा सांगतो की आपण येताना मी सर्व तमाम नाशिक जिल्ह्याला यजमानपद आले, मी तमाम नाशिक जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील सर्व धर्माच्या लोकांना विनम्र आवाहन करणार आहे, या आणि आपण सुद्धा या सुवर्ण क्षणाचे, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा। फक्त अपेक्षा आणि विनंती करणार आहे की हा शुभ्र, स्वच्छ आणि पारदर्शी धम्म असल्याने आपण पांढरे वस्त्र परिधान करून या, एवढीच अपेक्षा करतो। या आणि आम्ही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत। या आणि जाताना फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचा, बौद्ध धम्माचा खुराक, तुमच्या विचारांचं थैमान तुमच्या डोक्यामध्ये माजण्यासाठी या आणि सामील व्हा, असं विनम्र आवाहन करतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र, जय संविधान।